चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना प्रत्येक वार्डात उमेदवारांची धावपळ आणि लगबग दिसून येत आहे। चंद्रपूरच्या इंडस्ट्रियल इस्टेट प्रभागातही रणधुमाळी दिसून येत आहे। या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चांगला जोर धरला असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळू लागला आहे। CTVने केलेल्या सर्वेक्षणात काही गोष्टी ठळकपणे दिसून आल्या, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे 4 उमेदवार दिले गेले आहेत आणि 4ही उमेदवारांची पकड मतदारांवर अधिकाधिक घट्ट होताना दिसून येत आहे। या संदर्भात जिल्हाध्यक्ष राजू कक्कड यांनी CTVशी बोलताना प्रभागातील समस्यांविषयी आणि आपल्या उमेदवारांविषयी आपले मत व्यक्त केले। आज आपण इथे इंडस्ट्रियल प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहोत। इथे गेल्या 20-25 वर्षांपासून विश्वास पात्र असलेले आमचे प्रदीप भाऊ धनराज भैया सावरकर, राजू रमावती यादव आणि रितू पाटील हे यांनी विश्वास प्राप्त केलेला आहे लोकांचा। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा हात मजबूत करण्यासाठी आणि या प्रभागामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी या सगळ्या लोकांनी आज राष्ट्रवादी पक्षाचा हात थांबलेला आहे आणि तेच गतीनं इथे प्रचार सुरू आहे। या प्रभागामध्ये वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक असो, दलित असो, मुस्लिम असो, सगळे समाजाचं, सगळे बंगाली समाजाचे लोक असो, सगळे समाजाचं, उत्तर भारतीय लोकांचं, सगळ्यांचं इथे विकास काम, रोड, नाली, रस्त्याचं पूर्ण कार्य केलेलं आहे। इथे मोठ्या प्रमाणामध्ये तेलुगू समाज ही मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागामध्ये आहे। आमच्या रमाबाई यादव, रितू पाटील, धनराज भैया सावरकर आणि प्रदीप दे यांना बहुमताने विजय करा अशी मी विनंती आपल्या सगळ्यांना करतो। धन्यवाद। त्याचबरोबर या प्रभागात उभे असलेले दिग्गज उमेदवार म्हणजे धनराज सावरकर, जे फार पूर्वीपासून या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात आणि येथील मतदारांचा त्यांच्यावरही विश्वास आहे। यावेळी बोलताना उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले। आज तारीख महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि आम्ही सतत 1996 पासून या परिसराची इंडस्ट्रियल प्रभागाची रयतवाडी कॉलनी, महाकाली कॉलनी, जलनगर, मुक्ती कॉलनी सगळ्या परिसराचे आम्ही विकास केलेला आहे। सावरकर नगर विकास केलेला आहे, निरंतर विकास केलेला आहे, निरंतर लोकांशी संपर्कात आहोत। असा कोणताही व्यक्ती नाही ज्याने हाक मारली आणि आम्ही पोहोचलो नाही, असा कोणता दिवस निघाला नाही। मला प्रदीप दे, रमावती शकल, रामशकल, हे रितू पाटील, आमची सगळ्यांना विनंती आहे की, आणि मला भरोसा आहे की माझ्या वार्ड प्रभागाची जनता आमच्या कामावर आम्हाला प्रतिसाद देईल, त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभल अशी मी सगळ्या जनतेशी विनंती करतो। हम लोग करीबन 30 साल से इस वार्ड के मेंबर हैं और हम लोग ने कभी जाति धर्म ना देखते हुए जहाँ पे हमको लगा कि भाई यहाँ काम की जरूरत है हम लोग करते आए हैं। और मैं चाहूँगा इंडस्ट्रियल स्टेट के पूरा जनता से विनती करना चाहूँगा कि इस बार वार्ड के विकास के लिए हम चारों धनराज भैया सावरकर, रितु पाटिल और हमारे रमावती यादव और मैं खुद प्रदीप दे, इन चारों को घड़ी चिन्ह पर बटन दबाकर भारी मत से विजय करने का मैं पूरे जनता से आह्वान करना चाहता हूं और उनसे नम्र विनती करता हूं कि वो हमें चुन के दे और इस वार्ड के जितने भी विकास हो सके उतना विकास करने का हमको मौका दे। विशेष म्हणजे महिलांनी सुद्धा या 4ही उमेदवारांबद्दल चांगले मत व्यक्त केले असून या निवडणुकीत अजित पवार गट समर्थपणे रिंगणात उभा असल्याचे